नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग सुरू करूया धनत्रयोदशी कथा। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच्याच बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील। धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे। कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्यांचे लग्न करतात। लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो। या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही। त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात। महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते। सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो। ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते। जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात। यमलोकात परततो। या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो। अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले। म्हणूनच या दिवसास यम दीपदान असेही म्हणतात। या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात। त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात। याने अपमृत्यू टळतो असा समज आहे। धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे। इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली। त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला। म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते। म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात। धनत्रयोदशीचे काय महत्त्व आहे? धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते। यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते। हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता। त्याची पूजाही केली जाते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट्स करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।